वजन कमी करायचंय पण व्यायाम नक्की कधी करायचा, सकाळी की संध्याकाळी, हा प्रश्न जवळपास प्रत्येकालाच पडतो. चला तर आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशीच जाऊया आणि बघूया काय आहे याचं खरं उत्तर. तर आजचा आपला मेन प्रश्न हाच आहे. आणि समजा ना की हे एक चुरशीचा मॅच आहे. एका टीममध्ये आहे सकाळचा व्यायाम आणि दुसऱ्या टीममध्ये संध्याकाळचा. बघूया तरी ह्या मॅचमध्ये नक्की बाजी कोण मारतंय. चला तर मग सगळ्यात आधी भेटूया आपल्या पहिल्या स्पर्धकाला, म्हणजेच टीम मॉर्निंगला, म्हणजे जे लोक सकाळी व्यायाम करतात त्यांना. बघूया दिवसाची सुरुवातच घामाने केली तर त्याचे काय काय फायदे होतात. बरं, सकाळी व्यायाम करण्याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये? तो आपल्या मेटाबॉलिझमला, म्हणजे आपली जी चयापचय क्रिया आहे ना, तिला सकाळीच एक किकस्टार्ट देतो. म्हणजे मग दिवसभर आपल्या कॅलरीज जास्त जळतात. आणि दुसरं म्हणजे एकदा का सकाळीच व्यायाम करून टाकला की झालं, दिवसभराच्या कामात व्यायामासाठी वेळ काढायचं टेन्शनच नाही. त्यामुळे काय होतं की एक सवय लागते, एक रुटीन बनतं आणि ते टिकवणं खूप सोपं जातं. ठीक आहे, तर आता मैदानात येतोय आपला दुसरा दमदार खेळाडू, टीम इव्हनिंग. म्हणजे जे लोक दिवसभराचं काम संपवून संध्याकाळी जिमला जातात किंवा व्यायाम करतात. अनेकांना हेच सोयीचं वाटतं नाही का? आणि हो, याचेही स्वतःचे असे काही खास फायदे आहेत जे सकाळच्या व्यायामापेक्षा बरेच वेगळे आहेत. माहितीये का की आपलं शरीर दिवस संपता संपता व्यायामासाठी जास्त तयार झालेलं असतं. हो, खरंच. आपली ताकद, आपली परफॉर्मन्स लेव्हल संध्याकाळच्या वेळी एकदम पीकवर असते. याचा अर्थ काय? तर आपण जास्त इंटेन्स वर्कआउट करू शकतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे दिवसभराचा जो काही कामाचा, प्रवासाचा स्ट्रेस असतो ना, तो सगळा व्यायामात निघून जातो. यापेक्षा भारी स्ट्रेस बस्टर दुसरं कोणतंच असेल. चला तर मग आता या दोघांना आणूया समोरासमोर. एका कोपऱ्यात आहे सकाळचा मेटाबॉलिक बूस्ट, जो दिवसभर फॅट बर्निंग सुरू ठेवतो. तर दुसऱ्या कोपऱ्यात आहे संध्याकाळची पीक परफॉर्मन्स पॉवर, जिथे शरीर जास्त मेहनत करायला तयार असतं. म्हणजे बघा, खरी लढत तर इथेच आहे. तर मग विजेता कोण? टीम मॉर्निंग की टीम इव्हनिंग? कोणाचा पडला भारी आहे? चला, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारे एका निष्कर्षावर येऊया. बघूया शेवटी काय उत्तर मिळतंय. हा जो तक्ता दिसतोय ना, तो सगळं चित्र एकदम क्लिअर करतो. बघा, सकाळच्या व्यायामाची ताकद आहे सवय लावण्यात आणि मेटाबॉलिझम वाढवण्यात, तर संध्याकाळच्या व्यायामाची ताकद आहे बेस्ट परफॉर्मन्स देण्यात आणि स्ट्रेस कमी करण्यात. दोघांचेही प्लस पॉइंट्स आहेत आणि काही मायनस पॉइंट्स पण आहेत. मग आता निवडायचं कसं? आणि निकाल जाहीर होतोय. या मॅचचा खरा विजेता ना सकाळ आहे ना संध्याकाळ. खरा विजेता आहे सातत्य. हो, बरोबर ऐकणं, कन्सिस्टन्सी. सगळ्यात बेस्ट व्यायाम तोच जो न चुकता रोजच्या रोज केला जातो. वेळ कोणतीही असो, फारसा फरक पडत नाही. हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. याचाच अर्थ काय की सर्वांसाठी एकच योग्य वेळ असं काही नसतं. प्रत्येकासाठी उत्तर वेगळं आहे, कारण आपलं शरीर, आपलं वेळापत्रक, आपली जीवनशैली सगळंच वेगळं आहे, नाही का? चला तर मग आता हे बघूया की स्वतःसाठी व्यायामाची ही परफेक्ट वेळ नक्की शोधायची कशी. ह्यासाठी फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली स्टेप, आपल्या शरीराचं ऐका. आपण मॉर्निंग पर्सन आहोत की नाईट आऊल? म्हणजे सकाळी जास्त फ्रेश वाटतं की संध्याकाळी जास्त एनर्जी असते? दुसरी स्टेप, आपलं ध्येय काय आहे? एक शिस्त लावून घ्यायची आहे की एकदम हाय इंटेन्सिटी वर्कआउट करायचं आहे? आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची स्टेप, सातत्य. अशी वेळ निवडा जी आपण लॉंग टर्मसाठी फॉलो करू शकू. आठवड्यामागून आठवडा, महिन्यामागून महिना. तर मग या सगळ्या चर्चेनंतर प्रश्न हा उरत नाही की कोणती वेळ बेस्ट आहे. खरा प्रश्न हा आहे की आपल्यासाठी कोणती वेळ टिकणारी आहे, सस्टेनेबल आहे, जी वेळ आपण आपल्या रुटीनचा एक भाग बनवू शकतो, न चुकता पाळू शकतो. खरं तर तीच आपल्यासाठी वजन कमी करण्याची सर्वोत्तम वेळ आहे. यावर विचार नक्की करा.